नमस्कार शेतकरी मित्रांनो. शासनाने 30 जूनची तारीख दिली, ती गेली. मग 5 जूनची तारीख दिली, तीही गेली. आता जुलै महिना अर्धा संपत आलाय, तरी सुद्धा कर्जमाफीची यादी काही आलेली नाही. मग ही यादी नक्की कधी येणार? केवायसी कधी सुरू होणार? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रत्यक्ष आपल्या बळीराजाच्या खात्यात कर्जमाफीचा लाभ नेमका कधी मिळणार? तुमच्याही मनात हेच प्रश्न आहेत ना? तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी या ठिकाणी आहे. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सखोल माहिती मिळेल. नमस्कार मित्रांनो, शेती एक शेती आपल्या या लाडक्या आणि हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील शेतकरी कधीच खचत नाही, पण प्रशासकीय दिरंगाईमुळे त्याला नक्कीच त्रास त्या ठिकाणी होत असतो. आज आपण कर्जमाफीच्या या रखडलेल्या प्रक्रियेचं नेमकं सत्य, पडद्यामागच्या हालचाली काय आहेत आणि पोर्टल उद्घाटनाची फायनल तारीख याबद्दल अशी माहिती देणार आहोत, जी तुम्हाला दुसरीकडे कुठेही त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ही प्रक्रिया पहिल्या दिवसापासूनच रेंगाळत चाललेली. सुरुवातीला काय झालं, कित्येक दिवस याला मंत्रिमंडळाची मंजुरीच मिळाली नाही. मंजुरी मिळाली तर GRच निघाला नाही. आता GR निघाला तर निधीची मागणी आणि त्याची मंजुरी यात वेळ काढूपणा या ठिकाणी आपल्याला करताना दिसतंय. पण आता खरी गोम कुठे अडकलेली आहे, तर शासनाने IT रिटर्न, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवलेली आहे. शासनाचा उद्देश असा आहे की जे शेतकरी टॅक्स भरतात त्यांना या योजनेतून वगळायचे. पण ही अट IT रिटर्नवाल्यांची यादी यालाच खूप विलंब होत आहे. जोपर्यंत ही यादी येत नाही तोपर्यंत फायनल यादी बनता येणार नाही किंवा बनणारच नाही. या विलंबामुळे एक चांगली बातमी सुद्धा दडलेली आहे, बरं का. 2019 मध्ये जे शेतकरी 2 लाखाच्या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते त्यांना पुन्हा एकदा या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली. आता बघा, आधी तयार करण्यात आलेल्या 4 वेगवेगळ्या याद्यांचे स्वरूपन आता पुन्हा 2 मुख्य याद्यांमध्ये केलं जाणार आहे. म्हणजे नवीन शेतकऱ्यांना ऍड करणं आणि IT रिटर्नवाल्यांना वगळणं, या सगळ्या फिल्टरिंगच्या प्रक्रियेमुळे शासनाला या ठिकाणी वेळ लागत आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मग फायनल मुहूर्त कधी होणार? मित्रांनो, येत्या 2-3 दिवसात राज्यपालांच्या माध्यमातून या योजनेसाठी आधी उपलब्ध करून दिला जाणारा निधी आहे. पण जोपर्यंत याद्या येत नाही तोपर्यंत तुमची KYC होणार नाही, तोपर्यंत हा निधी तुमच्या खात्यात वर्ग करता येणार नाही. सध्याच्या अपडेटनुसार या महत्वाकांक्षी योजनेला माजी मुख्यमंत्री दिवंगत स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव दिलं जाण्याची मोठी मागणी होते. आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जुलै 2026 रोजी, म्हणजेच त्यांच्या जयंतीच्या निमित्त साधून या कर्जमाफी पोर्टलचं अधिकृत उद्घाटन सुद्धा त्या ठिकाणी करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर 22 जुलैच्या आसपास याद्या प्रसिद्ध होणं आणि KYCची प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित आहे. शासनाकडून याबद्दलची अधिकृत तारीख किंवा पोर्टल लिंक जशी समोर येईल तशी सर्वात अगोदर आधी 1 मिनिटाच्या आत व्हेरीफाय करून शेती एक शेती चॅनलवरती तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहोत. मित्रांनो, ही माहिती गोळा करण्यासाठी आम्ही खूप त्या ठिकाणी मेहनत घेतो किंवा बऱ्याचशा गोष्टी रेफर कराव्या लागतात. त्यामुळे व्हिडिओला आताच एक लाईक करा, आपल्या गावातील इतर शेतकरी मित्रांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, शेतीविषयक अशा 100% खात्रीशीर माहितीसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह, माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.